देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. त्याचवेळी CPR छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय, मी मुश्रीफ साहेब आपलं विशेष अभिनंदन याकरता करेन की त्याचं जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्या हेरिटेज स्ट्रक्चरचं रेस्टोरेशन हे अतिशय सुंदर झालेलं आहे. कुठेही त्या हेरिटेजला बाधा न करता कदाचित जेव्हा ते बांधलं गेलं तेव्हा ते जेवढं सुंदर दिसत असेल, आज त्यापेक्षा कदाचित तसूभर जास्त सुंदर हे CPR त्या ठिकाणी दिसतं आहे. आणि निश्चितपणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, आता सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा या CPRला प्राप्त झाल्या आहेत. त्याच्या ज्या वेगवेगळ्या इमारती होत्या त्या सगळ्या इमारतींचं रेस्टोरेशन झालं आहे. तिथले जे आपले ऑपरेशन थिएटर्स होते ते सगळे मॉड्युलर झाले आहेत. पहिल्यांदा एक अतिशय चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड हा देखील त्या ठिकाणी तयार झालेला आहे. सर्व प्रकारचे उपचार आज CPRच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. 8 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील, 30 मॉड्युलर बेडचा अपघात विभाग असेल, डायलिसिसची सुविधा असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये एक गुणात्मक बदल या ठिकाणी होतो आहे. खरं म्हणजे राज्याचं सगळं आरोग्यच कोल्हापूरकरांच्या हाती आहे. कारण आमचे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब हे कोल्हापूरचे आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरचे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चितपणे त्याचं सगळं श्रेय हे कोल्हापूरलाच आम्हाला द्यावं लागेल. आणि फार चांगल्या पद्धतीनं मगाशी जसं त्यांनी सांगितलं की आता शेंडा पार्कमध्ये देखील इतकं मोठं रुग्णालय आपण करतो आहे. 600 बेड सर्वोपचार रुग्णालय आहे, 250 बेड कर्करोगाचं रुग्णालय आहे, 250 बेड हे सुपर स्पेशालिटी आहे. कोल्हापूरला जसं छत्रपती शाहू राजांच्या महाराजांच्या जमान्यामध्ये या ठिकाणी त्या काळचं सर्वात चांगलं आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती, त्याचकडे आता पुन्हा कोल्हापूरने वाटचाल सुरू केलेली आहे. आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची आरोग्य व्यवस्था ही या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होते.